बातमी पाहूयात। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणाचा आता अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे। राणा 2 देशांमधील करारानुसार प्रत्यार्पणासाठी पात्र आहे, असा निर्णय यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर नाइथन सिक्रेट यानं दिलेला आहे। कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयानं त्यांच्या भारताच्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी हायवियस कॉर्पस याचिकाही फेटाळून लावली होती। तसंच हल्ल्यामधील राणाच्या कथित सहभागासाठी भारताकडे प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलं होतं। ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेऊयात। पाकिस्तानामध्ये जन्मलेला तहव्वूर राणा हा कॅनडाचा नागरिक आहे। मित्र डेव्हिड हेडली सोबत 26/11 हल्ल्याची योजना आखल्याप्रकरणी तहव्वूर राणा हा दोषी आढळलाय। डेव्हिड हेडली विरोधामध्ये सुरू असलेल्या तपासामध्ये तहव्वूर राणाचं नाव आता समोर आलं। एफबीआयनं 2009 मध्ये तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडलीला शिकागो विमानतळावर पकडलं। चौकशी दरम्यान मुंबई हल्ल्यामध्ये दोघांचा सहभाग असल्याची पहिल्यांदा माहिती समोर आली।